अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आपण सर्व स्वामी भक्त स्वामी खूप भाग्यवान आहात, कारण आपल्याला स्वामी कृपा लाभलेली आहे। आपल्यापेक्षा भाग्यवान दुसरं कोणी असेलच का, हा प्रश्नच पडतो। स्वामी कृपेमुळेच आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील अध्यायाचे मराठी अनुवाद श्रवण करायला भेटत आहेत, जेणेकरून आपण अधिक सोन्यास मदत होईल। कारण ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाहीत। आपल्या प्रिय अशा भगवंतांच्या चरणी जाण्यासाठी, स्वामीमय होण्यासाठी चला तर श्रवण करूया स्वामींचे चरित्र अगदी साध्या आणि सोप्या मराठी भाषेत। स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये स्वामी हे कुठून आले, त्यांचे अवतार कसे प्रगट झाले, कुठे प्रगट झाले याबद्दलची कथा वर्णन केली आहे। सर्वप्रथम श्री गणेशाय नमः, त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया। भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंचा दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांची कथा श्री गुरुचरित्र ग्रंथात वर्णन केलेली आहे। श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी आपले अवतार कार्य पूर्ण करून शैल्यगमन केले। त्यावेळेस ते कर्दळीवर गुप्त झाले व नंतर बराच काळ लोटल्यानंतर ते पुन्हा अक्कलकोट येथे प्रगट होऊन कायमचे तेथे स्थिर राहिले असे म्हणतात। श्री स्वामी महाराजांच्या प्रगट कथा त्यांच्या अनेक भक्तांनी त्यांच्या आपल्या विविध धारणेनुसार आपापल्या मतानुसार अद्भुत केलेल्या आहेत। श्री स्वामी समर्थाने तर स्वतः त्यांची जन्मकुंडली तयार करून त्यांच्या प्रगट होण्याबद्दल आपले वेगळेच मत व्यक्त केले आहे। याबाबत कोणाचे काही मत असो किंवा भाष्य असो, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज फक्त सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठीच आपला मनुष्य देह धारण करून अक्कलकोट येथे प्रगट झाले, यात कोणालाही शंका नसावी। या बाबतीत एक प्रसंग असा आहे की श्री स्वामी महाराज राजप्पा मोदी यांच्याकडे बसलेले होते। त्यावेळी कोणीतरी कलकत्ता येथून एक मोठा अधिकारी श्री स्वामी समर्थांच्या भेटीसाठी आले। तेव्हा ते स्वामी महाराजांना असे विचारू लागले की, महाराज आपण इथे कुठून आलात? त्यावर महाराजांनी स्मित हास्य करून उत्तर दिले की, आम्ही सर्वप्रथम कर्दळी वनातून बाहेर पडलो, त्यानंतर मी कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर व गोदावरी नदीच्या तीरावरील अनेक तीर्थांचे दर्शन करत हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ व सोलापूर येथे येऊन राहिलो। त्यानंतर आम्ही सरळ मंगळवेढा येथे तब्बल 12 वर्ष निवास केला। मंगळवेढा येथे जेव्हा स्वामी 12 वर्ष राहिले, त्यावेळी येथील आजूबाजूंच्या घोर जंगलात राहिले। स्वामी समर्थ इतके वर्ष तिथे राहून सुद्धा तेथील लोकांना स्वामी महाराजांचे दिव्य रूप ओळखता आले नाही। तेव्हा तेथील लोकांना स्वामी महाराजांच्या दिव्य रूपाची ओळख झाली होती। त्यावेळेस महाराजांनी मंगळवेढावरून ते पंढरपूरच्या दिशेने निघून गेले। श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा दुसरा अध्याय हा इथे संपूर्ण होत आहे। साक्षात प्रभू दत्तात्रेयांचे अवतार श्री समर्थ महाराज यांचे चरित्र सारामृत मराठी अनुवादित कथा स्वरूपात आहे आणि तसेच तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे, स्वामी सेवेकऱ्यांचे देखील खूप खूप धन्यवाद। स्वामींची कृपा अशीच राहो आणि स्वामींची भक्ती मार्गे अधिक वाढो आणि आपली सर्वांचीच आध्यात्मिक प्रगती हो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। यापुढे तिसऱ्या अध्यायाला सुरू करूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो, सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो। फुले कचरा होत नाही तर निर्माल्य होतात, धूप राख होत नाही तर उत्तर भस्म होते, निरंजन नंदादीप होतो, दूध दही पंचामृत हे तीर्थ होतात, प्रवासी यात्रेकरू होतात आणि जीव हा शिवस्वरूप होतो। म्हणूनच देवाच्या द्वारी बसावे क्षणभरी। त्याचप्रमाणे आपण सर्व स्वामी भक्तही क्षणभर का होईना सर्व स्वामी समर्थांच्या आपल्या गुरूंच्या समोर बसून त्यांचे स्मरण करून त्यांची नित्य सेवा, त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन किंवा चरित्र पठण अथवा श्रवण, ज्या काही सेवा तुम्हाला शक्य असतील त्या सेवा नक्कीच नित्य सेवेमध्ये कराव्यात। हे पहा, गुरु कधीही कावेल ते जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात, फक्त आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं। इतकंच मग काय, आपल्याला गुरुकृपा नक्कीच मिळते।
श्री स्वामी चरित्र सारामृतातील 3ऱ्या अध्यायाच्या मराठी अनुवादमध्ये पण सर्वजण स्वामींचे भक्त, त्यांचे भक्त चोळाप्पा यांच्याशी असलेले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध, त्यामुळेच त्यांनी चोळाप्पा यांच्या इथे वास्तव्य करणे आणि त्यापुढे त्यांची अवतारे लीला करणे याबद्दलची कथा श्रवण करणार आहोत. त्याचे आपण श्रवण केले की स्वामी हे कर्दळी वनातून कसे प्रकट झाले आणि त्यानंतर मंगळवेढ्याच्या नंतर ते स्वामी भक्त हो. चला तर मग 3ऱ्या अध्यायापासून आपण स्वामींचे अवतार कार्यातील लीलांचे कथांचे वर्णन श्रवण करण्यास सुरुवात करूया. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांनाही वंदन करूयात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या थोर अनुग्रहामुळेच आता 3रा अध्याय सुरू होत आहे. या अध्यायात श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथे कसे आगमन झाले याबाबत वृत्तांत दिला आहे. मंगळवेढा येथे श्री स्वामी समर्थ महाराज घोर अरण्यात राहिले, पण तेथील लोक एक प्रकारे अभागीच म्हणावे, कारण त्यांच्या गावी एवढा मोठा साक्षात परब्रह्म अवतार प्रगट होऊन सुद्धा त्यांचा साक्षात्कार झाला नाही व त्यांचा आशीर्वाद पण त्यांच्या नशिबात नव्हता. जेव्हा श्री स्वामी महाराज मंगळवेढा येथून निघाले तेव्हा ते पंढरपूर, बेगमपूर, मोळ या मार्गातून सरळ सोलापूर येथे येऊन पोहोचले व इथून जेव्हा सरळ अक्कलकोट येथे जाण्यास निघाले त्यावेळी त्यांच्याबरोबर आपले परमभक्त श्री आप्पाटोळ यांना आपल्यासोबत घेतले. परंतु रस्त्याने चालता चालता श्री आप्पाटोळ यांना त्यांच्या घरचे काही महत्त्वाचे काम आठवले. त्यामुळे ते श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्ध्या वाटेतच सोडून आपल्या घरी परवे लागले. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज आता एकटेच अक्कलकोटच्या दिशेने पुढे चालू लागले. ते काही वेळात जेव्हा अक्कलकोट येथे पोहोचले तेव्हा ते सरळ चोळाप्पा यांच्या घरी पोहोचले. घरगृहस्थीत अत्यंत व्यस्त व त्रस्त झालेल्या चोळाप्पा यांच्या घरी साक्षात परब्रह्म अवतार जेव्हा पोहोचले तेव्हावेळी त्यांनी स्वामी महाराजांना निरखून साक्षात कोणीतरी थोर व अद्वितीय व्यक्तीला पाहून क्षणिक चोळाप्पा स्वतःशीच बोलले. एक ना एक भाराभर चिंध्या असलेल्या अवस्थेत असलेल्या चोळाप्पाने जेव्हा महाराजांचे अद्वितीय रूप पाहिले त्यांना असे वाटले की हे कोणी साक्षात्कारी मोठी व्यक्ती दुसरी कोणी नसून एक कामधेनूच आपल्या घरी अवतरली आहे. स्वामींनी चोळाप्पा यांच्या घरी आपला मुक्काम ठोकला. जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज श्री चोळाप्पा यांच्या घरी राहू लागले तेव्हा त्यांच्या योग सामर्थ्याची कीर्ती चोहीकडे पसरू लागली व लोकांचे थवेच्या थवे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अशा प्रकारे स्वामींचे अवतार लीला कार्य सुरू झाले. महाराज आपल्या योग सामर्थ्याने तेथे येणाऱ्या अनेक दुःखी व कष्टी लोकांचे दुःख दूर करू लागले. जेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी अनेक लोक येऊ लागले तेव्हा महाराजांच्या पूजेसाठी अनेक साहित्य व पैसे घेऊन येत होते. त्यामुळे श्री चोळाप्पा यांच्या घरचे दुःखाचे दिवस अगदी थोड्या दिवसातच समाप्त झाले. असेच दिवसामागून दिवस जात असताना श्री समर्थ महाराजांची कीर्ती त्या काळचे अक्कलकोटचे महाराजा श्री मालोजी यांच्या कानी पडली. महाराजांच्या असंख्य लीला त्यांच्या कानी पडल्यामुळे त्यांना महाराजांच्या भक्तीची आस लागली व त्यांना असे वाटले की आता आपली आणि महाराजांची भेट कधी होणार. ती याच विवंचनेत असताना प्रत्यक्ष स्वामी महाराज स्वतः त्यांच्या दरबारात हजर झाले. मी महाराजांची आठवण करत असतानाच माझी हाक अप्रत्यक्षपणे महाराजांनी ऐकली व महाराज स्वतः त्यांच्या भेटीसाठी हजर झाले. हे पाहून त्यांचे मन द्रवित झाले व त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली व मालोजी राजे यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचे थेंब थेट महाराजांच्या चरणी पडले. भक्तांसाठी सगुण रूप धारण करून भगवान श्री विष्णू ब्रह्मानंदी लीन होतात, तर हे तर राजे त्यांच्या या कृतीचे कौतुक कितीही वर्णित केले तरी त्याला शब्द मात्र नक्कीच नाही. येथे श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथाचा 3रा अध्याय संपूर्ण होत आहे. स्वामी भक्त हो, ज्याप्रमाणे स्वामी त्यांचे भक्त चोळाप्पा यांच्याशी असलेले जन्मोजन्मीचे ऋण, गुरु आणि शिष्य यांचे असलेले जन्मोजन्मीचे नाते, याच कारणामुळे ते चोळाप्पा यांना जाऊन भेटले, त्यांच्याकडे वास्तव्य केले. त्याचप्रमाणे स्वामी भक्त हो, तुमच्या आणि स्वामींचीही काहीतरी
जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतील. त्यामुळे तुम्हाला हे स्वामीचरित्र श्रवण करायला भेटत आहे. स्वामींच्या भक्ती मार्गात आहात, तसेच स्वामींची नित्यसेवा करत आहात. जसे चोळाप्पा त्यांच्या घरी स्वामींनी वास्तव्य केले, त्याचप्रमाणे तुमचे जर कर्म चांगले असतील आणि प्रामाणिक भक्ती असेल, तुमच्या स्वामींचे वास्तव्य होऊ शकते. स्वामी भक्त हो, कर्म चांगले करा, स्वामींवर दृढ श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि अखंड स्वामींचे नामस्मरण करा. पहा, तुमच्याही जीवनामध्ये चमत्कारिक बदल नक्कीच होतील. धन्यवाद.